नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. उत्पन्न वाढवण्याकरता राज्यभर धुळे नंदुरबार पॅटर्न राबविणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडनं घंटानाद आंदोलन. आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे अल्पशा आजाराने निधन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. एस.टी. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व उत्पन्न वाढीला चालना देणे या हेतूने उत्पन्न वाढीबरोबरच विविध अनावश्यक खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना राबवणे आवश्यक असून राज्यात पहिल्या आलेल्या धुळे नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने बोलावलेल्या एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक डॉक्टर माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, यंत्र अभियंता पंकज महाजन व इतर अधिकारी उपस्थित होते. 1 जून 2025 रोजी एस.टीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातल्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचा अनुभव आणि प्रयत्न एस.टीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनुकरणीय आहेत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. ज्या ज्या विभागांमध्ये आणि आगारांमध्ये उत्पन्न वाढीकरता विशेष प्रयत्न केले गेले आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले, अशा अधिकाऱ्यांचे अनुभव आणि प्रयत्न हे इतरांना देखील समजणे आवश्यक आहे. केवळ राज्यभरातल्या 2-4 आगार किंवा विभाग उत्पन्न वाढीमध्ये अग्रेसर असून चालणार नाहीत, तर संपूर्ण एस.टी. महामंडळ अशा सामूहिक प्रयत्नातनं भविष्यामध्ये उत्पन्न वाढीमध्ये अग्रेसर असावे, यासाठी सर्वांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. सर्व उपाययोजनांच्या बरोबर अनावश्यक खर्चात कपात करण्याकरता अतिकालीन भत्ता वापरावर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांना अर्जात येताना गर्दीच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी उपलब्ध होतील याची दक्षता बाळगणे, आठवडा बाजार, यात्रा, जत्रा अशावेळी प्रवासी गर्दीनुसार जास्तीत जास्त बस फेऱ्या उपलब्ध करून देणे, अशा उपाययोजना करण्यावर भर दिला पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सुचविले. देशभरात आज सर्वत्र मुस्लिम बांधवांची बकरी ईद म्हणजे ईद उल अधा साजरी केली जाते. आज बकरी ईद असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केले आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ईद उल अझाचा अर्थातच मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा बकरी ईदचा सण. यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शनिवारी सकाळी 6:30 ते 7 वाजताच्या दरम्यान शहरातल्या विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आली. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठणाकरता शेकडो नागरिक सहभागी झाले होते. नमाज झाल्यानंतर एकमेकांना बकरी ईदच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानिमित्त शहरात चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध ठिकाणी मुस्लिम समुदायाने सामूहिक नमाज पठण केलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोखा आणि एकात्मता अखंड राहो, देशात सुखसमृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली आहे. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षे सुरू आहे.
शिवसेनेची फूट झाल्यानंतर आता दोन्ही गट दरवर्षी मोठ्या संख्येने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र आजच्या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्याकरता पोलिसांकडून किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कल्याणच्या लाल चौकी परिसरात तणावाचं वातावरण झाले होते, त्यामुळे लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिकेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवत होते. आज बकरीद असल्याने परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर आज शिवसेना ठाकरे गटानेही घंटानाद आंदोलन केले. शिंदे गटाच्या आंदोलनानंतर ठाकरे गटही मैदानात उतरल्यानंतर परिसरात तणाव वाढला होता. 35 वर्षापासून मंदिर बंद ठेवण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन सुरू असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतानाही बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे काल शुक्रवार दिनांक 6 जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. रामायण महाभारताचे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक असलेल्या दाजींनी 50 वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातनं समाजाचे प्रबोधन केले. वासुदेव शास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात सुमारे 2,500 व्याख्याने दिली. सोबत मराठा, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातल्या लेखमालांबरोबरच सामना दैनिकात सलग 16 वर्षे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता, कथामृतम, कणकनीती, शंकराच्या स्तोत्रावर आधारित स्तोत्रगंगा 2 भाग, अपरिचित रामायण 5 भाग, गान सरस्वती किशोरी आमोणकर, आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर 30हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्यांच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. मोठे बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजींचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांशी जवळून संबंध आला. महाराष्ट्राचा गेल्या 50 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना येथे व्यक्त होत आहे. आज सकाळी 9:30 वाजता जवाहर बाग स्मशानभूमी ठाणे पश्चिम येथे त्यांच्या देहावर अंतिम संस्कार करण्यात आले. ठाण्यात एकीकडे पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे नव्याने सुरू असलेल्या बांधकामांसाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे. पाणी पुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असून सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. तर वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाअंतर्गत आमदार संजय केळकर यांनी खोपट येथील भाजप पक्ष कार्यालयात नागरिकांशी संवाद साधत नागरी समस्या ऐकून घेतल्या. काही समस्या तत्काळ फोनवरून सोडविण्यात आल्या तर उर्वरित समस्या पाठपुरावा करून सोडविण्यात येतील असे केळकर यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ठाण्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत नाराजी व्यक्त केली. 30 ते 35 बेकायदा बांधकामांची यादी प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचे समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाने कान उघडणी केल्यावरच कारवाई केली जाते. या इमारतींना देण्यात आलेले पाणी आणि वीज तत्काळ तोडण्यात यावी आणि येत्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून अशा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तेथे बोरही खणलेल्या नाहीत. अशावेळी बांधकामही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जात आहे. याकरता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्याने अनेक भागात पाण्याची कमतरता भासत आहे. सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अधिवेशनात लावून धरत सातत्याने पाठपुरावा केल्याने राज्यातल्या सुमारे 50,000 कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला आहे.
काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाणीवपूर्वक लाभार्थ्यांना ऑर्डर देण्यात चालढकल होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. अंबरनाथ नगरपालिकेतल्या 47 लाभार्थींच्या ऑर्डर काढण्यात येणार आहेत. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑर्डर काढण्याकरता मी पाठपुरावा करत आहे. ठाणे महापालिकेतली सफाई कामगारांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वांना हा लाभ मिळेपर्यंत मी प्रयत्नशील राहीन, असे केळकर यांनी सांगितले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उत्पन्न वाढवण्याकरता राज्यभर धुळे नंदुरबार पॅटर्न राबविणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडे घंटानाद आंदोलन. आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे अल्पशा आजाराने निधन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.